जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांमधल्या वर्तन व्यवहाराविषयी बोलणार आहोत. मुलांची बऱ्याचदा अशी तक्रार असते की आमचे आई वडील आमच्यावर प्रेमच करत नाहीत. आम्हाला खूप रागावतात. लहानपणापासूनच आम्हाला मारतात. कधीकधी तर मोठे टीनेजमध्ये आल्यावरही मुलांची तक्रार असते की वडिलांनी मला असं मारलं, सगळ्यांच्या समोर आम्हाला रागवलं, आमचा अपमान केला. आता पालकांनी हा विचार करायची गरज आहे. ही जी तक्रार आहे मुलांची ती किती खरी आहे आणि किती त्याची दखल घ्यायची. खरं तर बघा, मुलांना मारणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. मारणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. कोणालाही तुम्ही कधी मारलं, आठवा, तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येईल आणि समजेल तुम्हाला की नाही, आपल्याला सुद्धा जेव्हा आपले आईवडील किंवा इतर कोणी मारायचे, काका काकू वगैरे, तेव्हा किती वाईट वाटायचं. तितकंच वाईट तुमच्या मुलांनाही त्यावेळी वाटतं. जितकं जमेल तितकं त्यांना समजवा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य प्रकारे उत्तर द्या. त्यांना कन्व्हिन्स करा. आजच्या काळातली मुलं असा मार खाऊन गप्प बसतील असं नाही होणार. मार खात असताना ते आतल्या आत तुमच्या प्रती वैर बांधतात. लहानसा का तो असेना, 3-4 वर्षांचा असला, तुम्ही त्याला बदडलं तर त्यावेळी त्याची मनोदशा काम करते आणि तो म्हणतो मला उगाच मारतायत, मला का म्हणून मारतायत, माझी काय चूक. कारण त्याला समजत नाही त्याची काय चूक झाली आहे ती. तो स्वतःच्या दृष्टिकोनातनं स्वतःला निर्दोषच समजतो आणि आई वडील आपल्या व्ह्यू पॉईंटने त्याला चूक समजतात. खेळणं, बागडणं हे तर मुलांचं, म्हणजे या वयात मुलं असंच वागतात. कधी त्यांच्या हातून समजा काही क्रॉकरी फुटली तर आई वडील त्याला मारतात की तुझे हात तुटले होते का, तुझे पाय तुटले होते का, तुला नीट सांभाळता कसं नाही आलं, असं म्हणून थप्पड मारतात सगळ्यांच्या समोर. आता मुलगा मनात विचार करतो की मी जाणून बुजून तर पाडलेलं नाही, मी जाणून बुजून तर फोडलेलं नाही, पण हे मीच तोडलं असं का म्हणतायत. समजा तुम्ही दुसऱ्या बाजूला याच मुलांना सांगितलं की जा सगळे क्रॉकरी जाऊन बाहेर रस्त्यावर तोडून फोडून टाक, तरी तो असं करणार आहे का? नाही. कारण त्यालाही कळतं की ही गोष्ट तोडायची फोडायची नाही आहे. या गोष्टी कशामुळे फुटतात हे ज्ञानी लोकांना माहिती आहे. तेच जाणून घ्यायची गरज आहे. कोणाच्याही हातात नाही आहे ते, कोणाच्या ताब्यात नाही. कधी कधी आपल्या हातून सुद्धा फुटतं. सगळ्या स्त्रियांना हा अनुभव असणार. सासूच्या परोक्ष जर एखादी क्रॉकरी फुटली तर चुपचाप गोळा करून नीट बांधून बाहेर कचऱ्यापेटीत टाकून येते. जेव्हा कळेल सासूला तेव्हाचं तेव्हा बघू, आता तर लपवूया. जेव्हा केव्हा चौकशी केली सासूने की ती क्रॉकरी कुठे गेली, जी नवीन आणली होती त्यातला एक तो सेट एक कमी झालाय, तर आपण जणू ऐकलंच नाही असं दाखवणार आणि म्हणणार मला नाही माहिती, कदाचित नोकराकडून फुटलं असेल किंवा कोणी घेऊन गेलं असेल. असं करता का नाही? कित्येकदा केलं असेल. आधी स्वतःच्या मनाला विचारा. आणि ही चूक आपल्याकडून होते तर मुलांकडून होणार नाही का? त्यासाठी इतका दंगा आरडाओरडा करण्याची काय गरज आहे? त्यांना रागावण्याची, मारण्याची गरज नाही. उलट त्यांना प्रेमाने विचारा. आधी प्रेमाने विचारून तर बघा की बाळा तुला काही लागलं तर नाही ना. अरे कालचीच गोष्ट आहे. आमच्या एका आप्तपुत्राकडून, ब्रह्मचारी बाईकडून खूप मोठी काचेची वस्तू टेबलावरून खाली पडली आणि खळकन फुटली. आम्ही खूप महत्त्वाचं फोनवर बोलत होतो. इंटरनॅशनल कॉल चालू होता. बघितलं तर त्याच्या पायातून इतकं रक्त येत होतं. लगेच आम्ही फोन ठेवला आणि त्याला म्हटलं की सॉरी, 15 मिनिटांनी फोन करा.
कारण त्यावेळी इतर कुठला डॉक्टर अवेलेबल नव्हता. निरुमांनीच त्यावेळी डॉक्टरची भूमिका बजावली. फोन ठेवला आणि प्रथम त्याला विचारलं, बाळा तुला लागलं तर नाही? खूप रक्त येत होतं. तो म्हणाला की नाही, काही नाही झालं, पण सगळीकडे रक्त 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 ठिबकलं होतं. आधी त्याच्यावर प्रथमोपचार केले, पट्टी बांधली आणि मग सांगितलं की बाळा जरा नीट काळजीपूर्वक काचेच्या गोष्टी हाताळत जा बाबा. कारण फुटली वस्तू त्याबद्दल आम्ही काही बोललो नाही, कारण आम्हाला माहिती कोणी जाणून बुजून तोडत नाही. प्रत्येक वस्तूचा हिशोब असतो. वस्तूच्याही आयुष्याचा अंत होतो ना. कुठलीच वस्तू कायम टिकत नाही. काचेची वस्तू कायम टिकणारी नसते. आज नाही तर उद्या कधी ना कधी फुटणारच आहे. त्या हिशोबाने ती आज फुटली, त्यात त्याचा काय गुन्हा आहे? असा विचार केला तर मुलांच्या चुका दिसणार नाहीत. मुलांवर ओरडावं, रागवावं असं तुम्हाला वाटणार नाही आणि आरडाओरडा करून त्रासच होईल ना. त्याची मानसिकता विकृत होईल अहो. कारण आतल्या आत त्याची घुसमट होईल आणि त्याला जाणवत राहील की यात माझी काय चूक, मी थोडंच जाणून बुजून केलंय. मग त्याचं उत्तर तुमच्याकडे काहीही नसणार. अशावेळी मुलांना प्रेमाने विचारून बघा आणि एकदा मुलांना सांगून बघा प्रेमाने. मुलं प्रेमाची भुकेली असतात अहो. आणि त्यांच्या बाबतीत तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही त्यांना करायला सांगता, ती जर प्रेमाने सांगितलीत ना, वश करून घेतलं तर ते तुमच्यासाठी सगळं करतील. पण आरडाओरडा करून किंवा मारून मुटकून काही करायला जाल तर नाही मानणार. तुमच्या विरोधात जातील आणि विपरीत करतील. आणि बघा आम्ही हेच शिकलोय. दादा भगवान स्वयं वात्सल्य मूर्ती होते, करुणेचे सागर, प्रेम स्वरूप होते. आम्ही जे काही शिकलोय, आमच्या आयुष्यात जे काही घडलंय त्यांच्या प्रेमानंच आलंय. आणि त्याच प्रेमानं आम्ही सगळ्या गोष्टी इतरांना सांगतो की कसं प्रेम, खरं प्रेम काय असतं. कोणीच कधीच असं सच्च प्रेम आपल्या जीवनात बघितलेलंच नसतं. जे काही प्रेम दिसतं ते प्रेम खऱ्या भाषेत परमात्म प्रेम नाही आहे. हे संसारी प्रेम आहे. दादाजी नेहमी म्हणायचे, ज्या प्रेमाला कधी भरती येते आणि कधी ओहोटी लागते ते प्रेम खरं प्रेम नव्हे. घडी चढे घडी उतरे, वहतो प्रेम न होय, अघट प्रेम ही हृदय बसे, प्रेम कहिये सोय. कबीर साहेबांनी प्रेमाची खूप चांगली व्याख्या सांगितली आहे. जे कमी होईल जास्त होईल त्याला प्रेम कसं म्हणायचं. प्रेम तर नेहमी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी एकसारखंच असतं, कधी जास्त कमी होत नाही. तुम्ही बघा तुमच्या मुलाला 12th 12वीमध्ये 95% मिळाले आणि IT किंवा कम्प्युटर इंजिनियर होणार असेल तर तुम्हाला खूप आनंद होतो आणि ग्रॅज्युएट झाल्याची पार्टी तुम्ही देता. सगळ्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलावणार आणि फोनवर बोलताना अगदी छान खुश होऊन बोलणार की माझा मुलगा खूप हुशार आहे, खूप अभ्यासू आहे, त्याला 12वीमध्ये 95% पडले, आता त्याला जे करायचं आहे ते तो करू शकेल. माझा तर विचार आहे त्याला ITमध्येच पाठवावं. आणि शिवा इतका नम्र आहे, जसं जे सांगू ते करतो आणि आमच्या शब्दाबाहेर कधी जात नाही. खूप आमच्या अब्रूची चाड आहे त्याला. असं सगळं फोन करून सगळ्यांना आनंदाने सांगता आणि पार्टीत सुद्धा हेच सगळं बोलत असता. आणि मग तुम्ही पार्टीत सगळ्यांसमोर आपल्या मुलाला स्कूटर, ब्रँड न्यू स्कूटर गिफ्ट म्हणून देणार. मुलगा अगदी खुश होतो आणि तुमचं प्रेम बघून त्याचं मन आनंदून जातं की वा माझे पालक किती प्रेम करतात माझ्यावर. 4 दिवसानंतर त्याच तुमच्या मुलाकडून स्कूटरचा ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या खांबावर जाऊन त्याने ठोकली गाडी आणि तो घरी आला, ती बघताच तुमची काय अवस्था होईल विचार करा. ताड 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 बोलाल की गाढवेस, अक्कलच नाहीये,
बघून गाडी चालवायची, आता मी तुला स्कूटर कधी देणारच नाही, परत घेऊन टाकणार, बेअक्कलेस, गाढवेस अगदी. मुलगा बिचारा मनातल्या मनात विचार करतो, 4 दिवसांपूर्वी तर मी किती चांगला म्हणून सर्टिफिकेट दिलं होतं, हुशार आहे, होतकरू आहे, नम्र आहे, आणि या 4 दिवसांनी ते सर्टिफिकेट परत घेतलं डॅडींनी. म्हणजे ते काही खरं सर्टिफिकेट नव्हतं. यापेक्षा तर माझ्या स्कूलचं कॉलेजचं सर्टिफिकेट चांगलं आहे, जे आयुष्यभर तसं राहणार, ते कोणी काढून नाही घेऊ शकत, ते चुकीचं नाही ठरवत. पण हे आई वडील आपणच बघा, आपल्या मुलांना किती वेळा, दिवसातल्या किती वेळा चांगलं म्हणता, किती वेळा त्यांना वाईटही म्हणता तुम्ही. अशा वेळी मुलांच्या मनावर काय परिणाम होईल? मग त्याला समजतं, म्हणजे आता बऱ्याचदा त्याला हे असंच ऐकावं लागणार आहे की अक्कल नाही, गाढव आहे, असाच आहे, तसाच आहे. त्याचा परिणाम काय होईल की तो आपल्या आईवडिलांच्या या सगळ्या सर्टिफिकेट्सवर, सगळ्या ओपिनियन्सवर मोठी फुली मारून टाकतो. त्याच्यासाठी त्यांचं काही महत्त्व राहत नाही. आणि जेव्हा त्याच्यासमोर तुम्ही स्तुती करता, त्याच्याविषयी चांगलं बोलता आणि दुसऱ्या बाजूला, तेव्हासुद्धा त्याच्या त्वरित डोक्यात हा विचार येतो की आता तर सगळ्यांच्या समोर बोलताय, पण 10 मिनिटांपूर्वी मला गाढव म्हणत होतात तुम्ही. बघा, आजची जनरेशन खूप स्मार्ट आहे बरं का. त्यांच्या डोक्यात असे सगळे तुलनात्मक विचार हजरच असतात. ते विसरू शकत नाहीत, कारण खूप शार्प मेमरी आहे. आमच्या काळी तर आम्ही विसरून जायचो. आम्हाला 2 थप्पड जरी मारले आणि 5 मिनिटानंतर म्हणाले चांगलं आहे, तर आम्हाला वाटायचं हां आम्ही खूप चांगले आहोत. पण आजची मुलं असं नाही मानणार. आजच्या काळातली जरा विचार करा, या मुलांची कशी डेव्हलपमेंट झाली आहे आणि त्यानुसार आपल्यालाही चालावं लागणार आहे. हे दोन पिढींमधलं अंतर आहे, ते जितकं शक्य तितकं कमी करत राहायचं. इथे अंडरस्टँडिंगमधलं अंतर जास्त आहे. अंडरस्टँडिंग जेवढं एकमेकांमधलं जुळत जाईल, जेवढी जवळीक वाढेल, तेवढेच मतभेद कमी होत जातील आणि मग ती जनरेशन गॅप कमी होत जाईल. नाहीतर मग ती वाढतच जाईल. प्रत्येकाच्या डोक्यात त्याचे स्वतःचे विचार पक्के असतात, तो त्याचप्रमाणे वागतो. अशाने ती जनरेशन गॅप कधीच कमी होणार नाही. आपले विचार थोडे बदलायचे आणि आजच्या काळातल्या मुलांच्या विचारांशी जुळवून घ्यायचं, तरच तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकाल. त्यांच्या विचारांशी जुळवून घ्या. आम्ही आईवडिलांच्या विरोधात नाही आहोत, आईवडिलांचे शत्रूसुद्धा नाही आहोत, आम्हीसुद्धा आईबाप आहोत. खरं तर ही आमची मुलं नाही आहेत. आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करतो, पण आमच्याकडून जे ब्रह्मचर्य व्रत घेतात त्यांना आम्ही आप्तपुत्रच म्हणतो. ते सुद्धा अशा प्रकारे आमचीच मुलं आम्हाला ग्रेट ग्रँड मदर म्हणतात, गॉड मदर म्हणतात, सर्वस्व मानतात. पण त्यांनाही आम्ही, तुम्हाला तरी 2 किंवा 3 मुलं असतील, आमच्याकडे तर 50-60 आहेत, 35-40 तर आमच्या बरोबर राहतात इथे. काही मुलीसुद्धा ब्रह्मचारी आहेत. सगळ्यांशी आमचं असंच एकसारखं नातं आहे, प्रेमाचं, शुद्ध प्रेमाचं. कधी कमी होत नाही किंवा जास्तही होते. आमच्याकडे खूप हातून चुका झालेली मुलं येतात. कधी 5 लाखाचं 10 लाखाचं नुकसान करून येतात. तरी आम्ही त्यांना, आम्हाला माहीत असतं खूप सिन्सिअर आहेत, ज्यांनी आपलं तन मन वचन काया, तन मन धन सगळं जगत कल्याणासाठी समर्पित केलंय. ते जाणून बुजून कसं नुकसान करतील? नाही करणार. ते चुकून घडलेलं आहे. जो इतका सिन्सिअर आहे तो कसा जाणून बुजून करेल? त्याने स्वतः सगळं समर्पित केलंय, तो मुद्दाम कसं बिघडवेल? म्हणजे आमच्या डोक्यात ते असतंच. त्यांनी काहीही केलेलं असू दे, आम्ही त्यांच्याशी खूप आपुलकीने वागतो, त्यांना डिस्करेज करत नाही. अरे एक मुलगा होता 25 वर्षांचा, त्याच्याकडून खूप मोठी व्हॅन एका मोठ्या दरीत कोसळली आणि गाडीचा चक्का चूर झाला आणि त्याला स्वतःला खूप सिव्हिअर हेड इंजुरी झाली. त्याच्यावर खूप उपचार केले, बरा झाला तो. मग इन्शुरन्स आणि इतर पैसे घालून नवीन व्हॅन घेतली, टेम्पो ट्रॅव्हलर. आणि जेव्हा त्या नव्या व्हॅनची डिलिव्हरी द्यायची होती,
तेव्हा तो येऊन सगळे पेपर्स आमच्या हातात देऊन गेला आणि म्हणाला की आपण कुणाला तरी पाठवा आणि गाडी शोरूममधून आणायला सांगा. आम्ही विचारलं, का बाबा, तू नाही जाणार का गाडी आणायला? तर म्हणाला की नाही, माझ्याकडून इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, मी कसा काय जाऊ, माझी आता हिंमत नाही होत. मी म्हटलं, नाही बाळा, असा विचार नको करू, ही चावी घे, तू स्वतःच जा आणि स्वतः ड्राईव्ह करून व्हॅन घरी घेऊन ये. हिमतीने कर. आज जर तू गाडी चालवली नाहीस तर आयुष्यभर तू चालवू शकणार नाही. सतत असे ॲक्सिडेंट होत नसतात, तुम्ही तर जाणून बुजूनही केलेलं नाही. नेहमी चुकांमधून शिका आणि मग पुन्हा अशा चुका होऊ नयेत म्हणून पक्का निश्चय करा. दॅट्स इट. खूप झालं ते. मग पुन्हा ती चूक होईल म्हणून मी असं काम नाही करणार असा विचार नका करू. आणि दादा भगवानांचा तर एक खूप मोठा सिद्धांत होता की जो काम करतो त्याच्याच चुका होतात. जो काम करत नाही त्याला चुका व्हायला काही स्कोपच नाही ना, होतच नाहीत त्याच्याकडनं चुका. हे आधी समजून घ्या. विचार करा की ज्याच्यावर आपण काम सोपवलंय त्याच्याकडून चुका होणार आहेत. झाल्यावर त्याला आपण कसं काय ओरडणार आहोत, त्याच्या चुकांकडे कसं बघणार. म्हणून नेहमी प्रेमाने आधी त्याला समजवा. दादाजींचं एका माणसाकडून खूप मोठं नुकसान झालं होतं आणि बरंच पैशांचं नुकसान झालं होतं. तो दादाजींसमोर यायला इतका चाचरत होता, घाबरत होता. त्याला वाटत होतं की मी दादाश्रींना आता कसं तोंड दाखवू. तर जेव्हा दादाश्रींनी त्याला निरोप पाठवला की तुम्हाला दादाश्रींनी भेटायला बोलवलंय, येऊन भेटून जा, तर बिचारे आले तर खरे, पण इतके घाबरत आले. बाकीच्या लोकांना तर असं वाटलं की आता यांना रागावणार आणि त्यांचा अपमान करणार. पण दादाजी जेव्हा त्यांनी प्रवेश केला दरवाजातून, इतकं प्रेमाने म्हटले की या भैया, या बसा. तुम्ही आमच्यावर का बरं नाराज आहात, तुम्ही का येत नव्हतात आमच्याकडे. तर ते बिचारे तर काही बोलूच शकले नाही. त्यांचा ऊर भरून आला, त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. दादाजी म्हणाले, असं अजिबात समजू नका, तुमची काही चूक नाही आहे. चुका तर होतच असतात, जो काम करतो त्याच्याच चुका होतात. तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका आणि पुन्हा चांगल्या प्रकारे तुम्ही काम करायला लागा. आणि इतक्या प्रेमाने आणि आपुलकीनं त्यांना सांगितलं. त्यांना इतकं बरं वाटलं. ते आपलं सगळं दुःख विसरून गेले. तो अपराधीपणा निघून गेला आणि इतकी त्यांच्यात हिंमत आली की नाही, आतापर्यंत जे काम करत होतो त्याच्यापेक्षा 10 पट मी छान काम करेन. म्हणून प्रेमाने आपल्या मुलांना तुम्ही सावरून बघा की इतकी शक्ती असते ना प्रेमामध्ये. जी शक्ती तुमच्या रागवण्यात, क्रोधात, तुमच्या शिवीगाळ करण्यामध्ये आहे, त्याच्यापेक्षा अधिक शक्ती प्रेमामध्ये आहे. हा आमचा अनुभव आहे. आम्ही आमच्या सगळ्या मुलांना प्रेमाने, म्हणून तर सगळे मुलं आम्हाला प्रेमाने निरुमा म्हणतात. ते म्हणतात आमची जी मम्मी आहे ती रिलेटिव्ह मम्मी आहे आणि तुम्ही आमची रिअल मम्मी आहात. हा फरक त्यांच्या मनात असतो. आम्ही त्यांना सांगितलं, कुठल्याही मुलाला आम्ही सांगितलं आप्तपुत्राला की या डोंगरावरून लगेच उडी मार बरं खाली, एका सेकंदाचाही विचार न करता उडी मारतील पोरं खरंच. कारण त्यांचा आमच्यावर विश्वास आहे की आमची रिअल माँ कधीच आम्हाला चुकीचं काही करायला सांगणार नाही. जे सांगेल त्यात तथ्यच असेल, असा विश्वास आपण मुलांकडून प्राप्त करून घ्यायला हवा. असंच म्हणजे हवेत तीर मारण्यासारखं नाही आहे. खूप त्यासाठी समजूतदारपणा असण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या मानसिकतेला समजून घेऊन त्यांच्याबरोबर चालावं लागेल. सतत दटावून नाही चालणार, प्रेमाने वागा. खरं प्रेम त्यालाच म्हणतात जे कधी वाहवत जात नाही आणि कमी पडत नाही. ज्यावर खरं प्रेम असतं त्याचे दोष तर आपल्याला कधी दिसतच नाहीत आणि त्याच्याबाबत कधी गैरसमज होत नाहीत. नेहमी त्याच्याबद्दल प्रेमच वाटत राहतं. कधी
कधीच सुडाची भावना येत नाही, कुठली अपेक्षा वाटत नाही, त्यालाच खरं प्रेम म्हटलं जातं. हेच प्रेम परमात्मा प्रेम आहे. आणि आपण जे नेहमी बघतो आई वडिलांचं आपल्या मुलांवरचं प्रेम, नवरा बायकोमध्ये असणारं प्रेम, ते खरं प्रेम नसतं, ती आसक्ती असते. जिथे 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 अपेक्षा आहेत त्या वाढत जातात, कमी होतात. प्रेम कमी होतं. जेव्हा समोरच्या प्रती दोष दिसतात तेव्हा समजायचं हे खरं प्रेम नाही आहे, हे संसारी प्रेम आहे. सच्च प्रेम तर तुम्हाला मोक्षाला घेऊन जातं, मोक्षाचा मार्ग मोकळा करून देतं. ते प्रेम तुम्हाला हव्या त्या मार्गावरून घेऊन जाण्याची मुभा देतं. प्रेमाने तुम्ही जर मुलांना त्या मार्गावर घेऊन गेलात तर कधी आपल्या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून बघा. कधी मुलांना डिप्रेशन आलेलं असतं, त्याला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर आधीच डिप्रेस असतो, आणि वर तुम्ही त्याला जर ओरडाल तर आणखीन डिप्रेशनमध्ये जाईल, आणि मग ते आणखीन वाढत जाईल आणि तो एलिव्हेशनमध्ये निघून जाईल. मग त्याच्या मनात काय विचार येतील, अरे मी तर 60% ऐवजी 55% जरी मिळवले, तुम्ही मॅट्रिकसुद्धा पास नाही झाला, 10 वेळा नापास झाला. असे आई वडिलांच्या विरोधी विचार त्याच्या मनात यायला लागतील. असे विरोधी विचार त्याच्यात सुरू होण्यास आपणच निमित्त आहोत. आपण हा विचार करावा, समजून घ्यावं की आपण मुलांना चुकीच्या दिशेला तर वळवत नाही आहोत ना. आपण हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण समजून पुढं जायचं. दादाजी आमच्याशी इतकं प्रेमाने बोलायचे, कधी कोणावर रागावून बोलले नाहीत आणि असंही नाही म्हटले की तुझी चूक झाली आहे, असं करू नकोस. ते म्हणतात की मी जे तुला ज्ञान देतोय, आत्म्याचं ज्ञान, ते ज्ञानच तुला तुझ्या चुका दाखवेल. आणि ज्ञान नेहमी स्वतःच्या चुका बघतं, इतरांच्या नाही. इतरांच्या चुका दाखवतं ते पूर्णतः ज्ञान आहे, पण स्वतःच्या चुका दाखवून त्यातून बाहेर निघतो तो ज्ञानाचा मार्ग आहे, ज्ञानाचा रस्ता आहे. आणि याच मार्गावरून ते स्वतः चालले आणि सगळ्यांना घेऊन गेले, आणि त्याच ज्ञानाच्या मार्गावर आम्ही चाललो आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही तोच करतो आहे. आणि कुणाचेही दोष बघू नका. आणि चूक झाली तर ती होऊ शकते, कुणाची चूक होत नाही, आपल्याकडून सुद्धा होते. आम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही खूप वाईट आहात, तुम्हाला अजिबात अक्कल नाही, तर आम्ही आमच्या चुका स्वीकारतो आणि प्रेमाने त्याला सांगतो की दादा खूप चांगलं झालं आज तुम्ही सांगितलं, पण मला तर लहानपणापासूनच माहिती की माझ्याकडे अक्कल कमी आहे. असं आम्हाला दादाजींनी शिकवलं आहे. म्हणजे समोरच्याच्या चुका बघणं चूक आहे, अशानं प्रेम आटेल. आणि दोष दिसायला लागले की मनातली दरी आणि अंतर वाढत जाईल. मुलांच्यातलं अंतर वाढवू नका, त्यांच्यातलं अंतर कमी करा, एक व्हा, अभेद्य व्हा. त्यांना तुम्ही दूरचे अजिबात वाटू देऊ नका, ज्यामुळे ते तुमच्याशी खुलेपणानं बोलू शकतील. आपली छोटीशी चूकही ते मनमोकळेपणानं सांगू शकतील. तुमची जर त्यांना भीती वाटत असेल तर स्वतःच्या चुका ते नाही सांगणार तुम्हाला, ते तुमच्यापासून चुका लपवून ठेवतील, कपट करायला शिकतील. म्हणून आपण त्यांना सहज जर क्षमा करू तर मुलं स्वतःहून आपल्या सगळ्या चुका तुमच्या समोर सांगतील आणि मन मोकळं करतील, ज्यामुळे तुम्ही त्यांना सच्च्या मार्गावर नेऊ शकाल. जय सच्चिदानंद.